नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आज सेशनमध्ये तुम्हाला पॅसिव्ह वॉइस शिकवणार आहे, ते पण 5 मिनिटात. पहा, शेवटपर्यंत लेक्चर पहा, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की तुम्हाला काय मुद्दे लक्षात घ्यायचेत आणि लक्षात ठेवायचे ते सोडवताना. बघा, जसा हा माझा इंग्लिश ग्रामरचा चॅनल आहे, तसाच माझा इंग्लिश स्पीकिंगचाही चॅनल आहे. त्याचं नाव आहे सर्स इंग्लिश अकॅडमी. ओके, ह्या चॅनलवर फक्त मी इंग्रजीच्या रचना, ज्या की वेगवेगळ्या आहेत बोलण्यासाठी, त्या रचना, नंतर शब्दार्थ आणि दररोज वापरल्या जाणाऱ्या वाक्यरचना, हे 3 प्रकारचे कन्सेप्ट माझे त्या चॅनलवर असतात. बघा, जसं तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलंय, तसं तुम्ही ह्या इंग्लिश स्पीकिंगच्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करा. बघा, आज तुम्हाला काय पाहायचंय की ऍक्टिव्ह वॉइस च पॅसिव्ह वॉइस तुम्हाला 5 मिनिटं तुमच्या लक्षात आणून देणार आहे. बघा, पहिलं तुम्हाला काय की वाक्याचा प्रकार. वाक्याचा प्रकार हा तुम्हाला माहिती असला पाहिजे. ते वाक्य पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, म्हणजेच असर्टिव्ह आहे, इंट्रागेटिव्ह आहे का इम्पेरेटिव्ह आहे का एक्सक्लेमेटरी, हे तुमचं क्लिअर असेल तर मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता हा वाक्याचा प्रकार आहे बघा, डू नॉट, म्हणजे हा काय तुमचा असर्टिव्हचं निगेशन म्हणजेच निगेटिव्ह. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काय की त्या वाक्यामध्ये काळ कोणता आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, म्हणजेच काय टेन्स. ह्या 2 गोष्टी तुमच्या क्लिअर माहिती असलं पाहिजे, तर तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल. आता टेन्स मध्ये पण काय की तुम्हाला ऍक्टिव्हची सूत्र आणि पॅसिव्हची सूत्र हे पाठ असणं गरजेचे. आता टेन्स मधले, आता हे डू कशात येतं की तुमचं हे सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये येतं. सिम्पल प्रेझेंट टेन्स लक्षात घ्या. सिम्पल प्रेझेंट टेन्सची माझी अख्खी प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स ह्या काळाविषयी 14 लेक्चर्स आहेत. ऍक्टिव्ह मध्ये पण आहेत आणि पॅसिव्ह मध्ये पण आहेत. बघ, आता सिम्पल प्रेझेंट टेन्स करताना तुम्हाला निगेटिव्ह वर्बल आणि डब्ल्यूच करताना तुम्हाला डू आणि डजचा वापर करायचा. कुठल्या काळात? सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता ह्याच्यामध्ये आय, वी, यू आणि देय असेल तर काय तुम्ही डू घेणार. नंतर ही, शी, इट आणि नेम असेल तर काय डज. तसंच एक वचनी करता असेल तर तुम्हाला काय घ्यायचंय डू, आणि अनेक वचनी करता असेल तर काय डज. बघ, आता हे क्लिअर झालं तुमचं सिम्पल प्रेझेंट टेन्सचं. ऍक्टिव्हच्या पॅसिव्ह करताना तुम्हाला पहिल्यांदा काय करायचंय, क्रियापद तुम्हाला आधी त्या वाक्यातनं शोधायचंय. काय? त्या वाक्यातनं क्रियापद शोधायचंय. बघा, डू नॉट नंतर काय ना तुमचं क्रियापद येणार, म्हणजे गेट हे काय तुमचं क्रियापद आहे. ओके, त्याच्यानंतर त्याचा कर्म शोधायचा. बघ, चिल्ड्रन हा काय झाला त्याचा कर्ता घ्या. हा काय झाला तुमचं टू बी झिरो, हे क्रियापद, आणि हे बाकी उरलेलं काय तुमचं कर्म म्हणजेच काय ऑब्जेक्ट. आता सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सूत्र काय पॅसिव्हचं, ऑब्जेक्ट प्लस एम इज आर V3 बाय प्लस येस. ओके, असं त्याचं सूत्र आहे. आता या सूत्रानुसार आपण वाक्यरचना बनवूया. हे पुस्तक मी लिहून घ्या माहितीसाठी. बघा, आता ऑब्जेक्ट काय आहे तुमचं कम्प्लीट अटेन्शन घ्या. complete attention from their parents. आता ह्याच्या पुढे तुम्हाला इज वापरायचंय का आर वापरायचा, ते कशावरून ठरवायचं की जो सुरुवातीचा जो ऑब्जेक्ट आहे तो एकवचनी आहे का अनेकवचनी. हा एकवचनी आहे, तर मग इथं काय ना इज. बघा, नंतर काय नॉट, नंतर काय V3, म्हणजेच ह्या गॉटचं का होणार, गेटचं का होणार गॉट. नंतर बाय, येस. आता इथं सब्जेक्ट नाहीये, म्हणजे आय, मी, माय असं काही नाहीये, त्याच्यामुळे इथं काय तुम्हाला डायरेक्टली चिल्ड्रन घ्यायचंय. म्हणजेच
इथं जर कर्ता तुमचा आय असता तर इथं काय झालं असतं मी, म्हणजे कर्त्याची द्वितीया. जसं की बघा, आयचं काय होतं मी, वी असेल तर काय अस, यू असेल तर त्याचा युच, नंतर दे असेल त्याचं देम, ही असेल त्याचं हिम, शी असेल त्याचं हर. बघा ते असं त्याच्यामध्ये हे त्याची कर्त्याची द्वितीया होते. आता हे तुमच्या लक्षात आलं. पहिल्यांदा काय तुम्हाला वाक्यातनं क्रियापद शोधायचे, त्याला अधोरेखित करायचे, नंतर मूळ वाक्याचा काळ ओळखायचे आणि कर्माला काय करायचं तुम्हाला कर्ता बनवायचा आहे. वाक्याच्या काळानुसार तुम्हाला टू बी स्वरूप घ्यायचंय. ओके. नंतर क्रियापदाचं तिसरं रूप. बघा पॅसिव्हायची तुम्ही कुठलीही वाक्यरचना सोडवा, त्याच्यामध्ये तुम्हाला क्रियापदाचं तिसरं रूप हे कंपल्सरी वापरायचं. फक्त कंटिन्युअस प्रेझेंट आणि पास्ट ह्याच्यामध्ये काय की तुम्हाला बीइंग हा शब्द येतो. नंतर परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट आणि परफेक्ट फ्युचर ह्याच्यामध्ये तुम्हाला बीन हा एक शब्द ऍड करावा लागतो. ओके. जिथं सब्जेक्ट आहे तिथं ऑब्जेक्ट, नंतर परफेक्ट प्रेझेंट टेन्स हॅव, हॅज, हॅड, नंतर बीन प्लस V3 प्लस बाय प्लस यस असं येऊन जाईल. बघा त्याच्यामध्ये तुम्हाला काय शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.